अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये आम्ही आपले स्वागत करीत आहे। संकेश्वर येथे गुरुवारी 1 तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। रस्त्यालगत गटारे तुंबून वाहत होती। पावसामुळे काही काळ विद्युत प्रवाह खंडित झाला होता। सदर पाऊस शेती वर्गाला लाभदायक ठरला। शेतकरी बांधवांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पीक घेण्याकडे लक्ष वळवलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर, कागल, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज या भागामध्ये आज जोरदार पावसाने आगमन केले। काही भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचे, या पावसामुळे मान्सून काळामधील शेती मशागतीची कामे जी होती ती उरकून घेण्यासाठी हंगाम प्राप्त झालेला आहे। मात्र काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीची अनेक कामे खोळंबल्याचे पाहायलाच मिळाले। हायवेवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गटारे भरून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। तर काही भागामध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचे चित्र पाहायला मिळाले। त्यामुळे सर्वांची एकच धांदल उडाली। सकाळपासून ढगामध्ये काळोख दाटलेल्या स्थितीमध्ये आज दिवसभर सर्वत्र वातावरण पाहायला मिळाले। कोल्हापूर शहरातील काही भागामधील घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेकांची त्रेधातिरीपीट झाली। अनेक ठिकाणी सध्या बांधकामे सुरू आहेत। या ठिकाणी बांधकाम कामे खोळंबल्याची पाहायला मिळाली। दुतर्फा गटाराबाहेर पाणी वाहत असल्याचे देखील पाहायला मिळाले। ढगफुटी सदृश पाऊस ज्या भागामध्ये झाला त्या ठिकाणी अक्षरशः सर्वत्र पाणीच पाणी साठल्याचे पाहायला मिळाले। संकेश्वरहून पांडुरंग पाटील, गडहिंग्लजहून रावसाहेब यादव, कोल्हापूर कागलहून कृष्णांत कोरे, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता धन्यवाद।